अकोला हिवरखेड वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला हिवरखेड येथे अभूतपूर्व बंद. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चीफ चाणक्य न्यूज चॅनल इंडिया. दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला हिवरखेड येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अगदी छोट्या छोट्या चहाच्या टपऱ्या, भाजीपाला विक्रेते, पानपट्टीपासून तर मोठ्या मोठ्या किराणा अनेक कापड दुकानदारांची सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन जंतर मंतरवरील जखमी विद्यार्थ्यांप्रती आपल्या संवेदना या बंदच्या माध्यमातून व्यक्त केल्या. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते सुनील इंगळे, नरेश बांगर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व व्यापारी बंधूंना शांततापूर्ण आणि नम्रपणे निवेदन देऊन या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला हिवरखेड येथील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून प्रतिसाद दिला. या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक संस्था सुद्धा बंद होत्या. पालकांनी शाळेतून आपल्या पाल्याला परत बोलवले. हिवरखेडच्या नेहमी गजबजलेल्या असलेल्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबाबत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. अशा प्रकारचा बंद हिवरखेडमध्ये कित्येक वर्षानंतर अनुभवत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. बंद दरम्यान हिवरखेडचे ठाणेदार सचिन पाटील यांनी सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवला होता.